नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपल्याला देवगडमधील प्रसिद्ध अशा मंदिरामध्ये श्री ब्राह्मणदेव मंदिर इथे आपण आज आलेलो आहे. सोमवारचा दिवस आहे. अशा पवित्र अशा दिवशी बघू शकता तुम्ही मंदिरामध्ये खूप अशी गर्दी होताना आपल्याला दिसते. मंदिराच्या सुरुवातीलाच जर बघायला गेलं तर इथे दीपमाळ उभी असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर डाव्या बाजूला तुळशी वृंदावन आपल्याला असलेलं दिसतंय. त्याचबरोबर भक्तांची गर्दी बघू शकतो. सोमवारी नारळ अर्पण करतात आणि गारणे घालायचे असतात. आज आपण कोकणी पद्धतीचं गारणसुद्धा इथे बघणार आहोत. तर आपण जाऊया थेट मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये गारणे कशा प्रकारे होतात ते आपण बघणार आहोत. मुलगे करतो का जे का हात पेटीसाठी जो का तुका आज जे का त्यांची तब्येत भरली आहे त्या तब्येतीसाठी तुका आज तुका भरणारा शिकवण आणून ठेवला त्या भरणारा शिकवणवर राजी हो. आज जी काय तब्येतीची बिघडली आहे, आज कोणत्या कारणामुळे, आज कोणत्या खोट्या कारणामुळे, आज कोणत्या जातकाळ गतीच्या कोणती काय घडी करतो, कोणती काय कोणती काय असा ते आज ह्या वेळापासून त्याच्यापासून बाजू घटून आज जी काय त्याची जी काय तब्येत जी काय बिघडली, आज कशा कारणामुळे, आज जर घरच्या जर आवाजच्या भियाला आज नेतृत्व भियाला असेल तर आज ज्या जाऊन आज त्या वशिकाची समज घेऊन आज जो काही जीव त्या वशिकाची समज घेऊन आज जो काही जी काय आज तब्येतीची जी काय बिघडली असा ती कशा कारणामुळे आता ती आज ह्या वेळापासून तू बाजू घटून आज त्याचं वशिक निर्वशिक मावळी वशिक आज त्याची काम देऊन आज त्याच्या पाठीची उभी करून आज जे म्हटलेली कामा त्यांची पूर्ण करून देण्यात राजीव आज जे काय धंदे उद्योग काय नोकरी धंदे काय मुलाबाळा नोकरी धंदे काय नोकरी धंद्यात आज काय औषध पाणी करते त्या औषध पाण्याचे काय गुण घेऊन आज काय मुलाबाळा काय नोकरी धंदे करतो नोकरी धंद्यात त्यांच्या घर कुटुंबात मुलाबाळा सुख शांती समाधान खात्री आईवर त्याच्या कुटुंबाची आपण नको. मंदिराच्या उजव्या बाजूला गणपतीचं सुंदर अशी मूर्ती आहे. बघू शकता आपण कोणाड्यामध्ये अशी बसवलेली सुंदर आणि सुबक अशी गणपतीची मूर्ती बघू शकतो. लोक इथे पूजा करतायत. खवळे महागणपती गणपतीला बेल वाहिलं जात आहे अशा प्रकारे नवीनच प्रथा. आणि या बाजूला बघू शकतो आपण अगरबत्तीचं स्टँड आहे आणि त्याचबरोबर सुंदर असा पार आहे. पाठीमागचा प्रदेश बघू शकतो आपण. सुंदर असं मंदिर आहे कातळावरती. काहीतरी नक्की या मंदिराला भेट द्या जेणेकरून तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी ते दूर होतील. बघू शकतो आपण लोक इथे मंदिराला फेऱ्या मारत आहेत. काही पाराला फेऱ्या मारत आहेत. बघू शकतो आपण खूप गर्दी होते सोमवारच्या दिवशी. गावातले लोक जी काय असतात ती आठवड्याचा नारळ जो आहे तो नारळ घेऊन गारा निघालेले येतात.